हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ब्रेडचे पकोडे। ब्रेडची स्लाइस बनवत आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी 1 चमचा अख्खे दाणे घेतलेले आहे, अर्धा चमचा अख्खे जिरे घेतलेले आहे। आता हे आपण मिक्सरच्या जारला लावून भरड करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारची आपण भरड करून घेतलेली आहे। आता या भरडमध्येच आपल्याला 1 इंच आलं, 8 ते 10 पाकळ्या लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घेऊन यालाही आपण बारीक जाडसर पेस्ट तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपली भरड झालेली आहे। आता आपण मी 3 मोठे बटाटे बॉईल करून घेतलेले आहे आणि मॅश करून घेतलेले आहेत। आता यातच आपल्याला हा मसाला आपण जो भरड करून घेतलेला आहे तो घालून घेऊया। आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा नॉर्मल मीठ आणि 1 चमचा आमसूल पावडर आणि 1 चमचा काळे मीठ। आता हे यामध्ये घालून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया। संपूर्ण एकजीव करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, हे आपले मसाले एकजीव झालेले आहे। आता यामध्ये आपण 100 ग्राम मी पनीर घेतलेले आहे। पनीर आपण छोट्याशा ग्रेटरने ग्रेट करून घेऊया। अशा प्रकारे संपूर्ण मी ग्रेट करून घेत आहे। आता हेही आपण बटाट्याच्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया। पनीरनी त्याची टेस्ट खूप वाढते, लहान मुलांना खूप आवडतात। अशा प्रकारचे लॉलीपॉप बनवत आहोत। अशा प्रकारे आपण एकजीव करून घेऊया। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत, मूठभर कोथिंबीर घालतोय, ही मिक्स करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, मी 5 स्लाइस ब्रेड घेतलेले आहे। आता याच्या किनारा आपल्याला काढायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपण याच्या कडा कापून घेऊया। अशा प्रकारे सर्व किनारा काढून घेऊया। आता या कडांचा आपण ब्रेड क्रम्ब तयार करून घेऊया मिक्सरच्या जारला लावून। अशा प्रकारे बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ब्रेड क्रम्ब करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये आपला ब्रेड क्रम्ब पण तयार झालेला आहे। आता हे 2 मोठे चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडे थोडे पाणी घालून याची स्लरी तयार करायची आहे, ना घट्ट ना पातळ। अशा प्रकारची स्लरी तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपली स्लरी तयार झालेली आहे। अशा प्रकारची आपल्याला स्लरी तयार करायची आहे। मी 5 ब्रेड घेतलेले आहे। आता हे आपल्याला थोडे थोडे बॅटर घेऊन आपल्याला यावर लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे यामध्ये आपल्याला ही एक आईस्क्रीमच्या काड्या मिळतात। अशा प्रकारची आईस्क्रीमची काडी घेतलेली आहे।
ती आपल्याला एक बाजूने ठेवायची आहे अशा प्रकारे आणि याला फोल्ड मारायचं आहे. मी लाटायचं विसरले, नाहीतर त्याने फाटतात ब्रेड अशा प्रकारे. आणि आपल्याला ह्यामध्ये डीप करायचं आहे स्लरीमध्ये. सगळ्या बाजूने स्लरी लागेल अशा प्रकारे आपल्याला डीप करायची आहे आणि निथाळून आपल्याला ब्रेड क्रममध्ये गोळून घ्यायचे आहे. सगळा ब्रेड क्रम बाजूबाजूने लागेल. बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला ब्रेड क्रममध्ये डीप करायचे आहे. सर्व बाजूने आपल्याला ब्रेड क्रम लावून घ्यायचा आहे. बघू शकता आपण असा आपला एक लॉलीपॉप तयार झालेला आहे. आता आपण दुसरा करून दाखवते. मी पहिल्यांदा ब्रेडला लाटायचे विसरले, आपल्याला हलकेसे लाटायचे आहे. अशा प्रकारे लाटून घेतले की आपला ब्रेड चिरणार नाही. अशा प्रकारे लाटून घेतलेले आहे. आता आपण याला हे बॅटर लावून घ्यायचे आहे. सर्व बाजूने लागेल अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी आपलं बॅटर लावून घेतलेले आहे. त्यामध्ये ही आईस्क्रीमची काडी लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दुमडून घ्यायचे आहे आणि स्लरीमध्ये डीप करायचे आहे. जास्तीच्या स्लरीमधील पाणी आपण काढून घेऊया आणि ब्रेड क्रम लावून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारचे सर्व करून घेते मी. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले लॉलीपॉप तयार झालेले आहे. आता एकीकडे मी तेल तळण्यासाठी ठेवलेले आहे. तर आता आपण एक एक करून तळून घेऊया अशा प्रकारे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी तळण्यासाठी ठेवलेले आहे. आता आपण हे यांना तळून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपली एक बाजू शेकलेली आहे. आता आपण याला उलटवतोय. अशा प्रकारे आपण उलटवून घेऊयात आणि दुसरी बाजूही शेकून घेऊया. अशा प्रकारे आपण शेकून घेऊयात. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले तळून झालेले आहेत. आता आपण याला काढूया. अशा प्रकारे आपण काढून घेऊया आणि दुसऱ्या बॅचेही तळून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले लॉलीपॉप तळून झालेले आहेत. आता आपण याला डेकोरेट करूयात. मी मेयोनीज घेतलेली आहे. मेयोनीजने आपण याला डेकोरेट करत आहोत. अशा प्रकारे मी डेकोरेट केलेली आहे.
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला लॉलीपॉप मुलांचा आवडता खाऊ तयार झालेला आहे. अशा प्रकारचा मी सर्व केलेला आहे. मी टमॅटो सॉसबरोबर सर्व केलेला आहे, मेयोनीज लावलेला आहे. अशा प्रकारचा मी ब्रेकफास्ट बनवलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.